नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत। तर आजचा बेत आहे मिठाचे वांगे तयार आहेत। मीठ वांगीसाठी मी इथे 10 पांढरे वांगे घेतलेले आहेत। काटेरी वांगी घेतो आपण, काटेरी वांगे आवडतात म्हणून काटेरी वांगी घेतो। खरंच तुम्ही वांगे काटेरी वांगी खातात का हे काढून फक्त तुम्ही वांगीच खाताय हे देठ टाकून देऊन? असं नाही करायचं। हे देठ खाल्ल्यामुळं वातुळपणा येत नाही, हे चांगलं असतं। देठ खाल्लेलं चांगलं असतं का की ते वांगी शिजताना ते पण शिजलेलं असतं आणि बाधत नाही वांगे। चला तर आपण तुम्हाला दाखवते कसं करायचं। एक सुरी घ्यायची आणि असे काटे आपण काढून घ्यायचे। व्यवस्थित थोडे थोडे काटे सगळे काढून घ्यायचे आणि हे टोक कट करायचं, कारण खाताना ते लागेल म्हणून। हे सर्व आमच्या साईडला हे असे बनवतात। खरं तर वांगीपेक्षा देठ खाण्यासाठी आमच्यात चढावड असते। ही अशी वांगी कट करून घ्यायची, थोडीशी दिसायला पण चांगलं दिसतं बघा। नाहीतर काय करतात, देठ काढून वांगीच ठेवतात, भोंडी वांगीसारखे दिसतात ते। तसं न करता हे असे आपण वांगे भरतो ना त्याप्रमाणे हे वांगे असे मी भरून हे मी पाण्यात टाकते। हे सर्व असे पाण्यात मी टाकून घेते आहे, त्यानंतर बघू। हे पहा, हे सर्व वांगी मी असे काटे काढून व्यवस्थित करून घेतलेले आहेत। असे आपण भरलेले वांगे करतो ना तर त्याप्रमाणे हे वांगी मी कापून घेतलेले आहेत, पाण्यात टाकून घ्यायचे। आता आपण ह्याला भरायला मसाला करूया। ह्याच्यामध्ये आपण तिखट आणि मिरची टाकलेलं नाही आहोत। इथं मी पाऊण वाटी खिसलेलं खोबरं घेतलंय, भाजलेले शेंगदाण्याची कूट पाऊण वाटी, आलं लसूण पेस्ट एक छोटी वाटी म्हणजे मोठे 2 चमचे, हिंग एक छोटा चमचा, जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, धनेपूड 1 चमचा। आपण मिठाचे वांगे करतो त्यामुळं हळद थोडीशी जास्त टाकायची आणि चवीनुसार मीठ। आपण 10 वांगेसाठी 1-2 चमचे आपण टाकणार आहोत। यामध्ये तेल, गोडं तेल 1 चमचाभर टाका बस, आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ आपण। आपण वाटताना कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्हाला थोडंसं कोरडं वाटलं तर थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ, एक चमचा। व्यवस्थित मिक्स करा, मीठ वगैरे। हे तुम्ही जरूर करून पहा, खूप सुंदर भाकरी बरोबर लागतं किंवा चपाती बरोबर, भाताबरोबर खूप सुंदर चव येते। हे मिश्रण आपलं तयार झालं। आपण अशी वांगी घेऊन याच्यामध्ये पूर्ण भरून घेऊ आपण। त्या टाईप दाबून घ्या अशा आणि असं ठेवूया आपण। हे सर्व मी वांगी भरून घेते। हे पहा, वर दाबायचं म्हणजे आपण वर आलेलं ते काढून टाकायचं। असे सर्व मी वांगे, आपण भरलेली वांगे करतो त्याप्रमाणे मी भरून घेतलेलं आहे। आता आपला शेवटचं एक वांगी राहिलेलं आहे, तो पण आपण असं भरून घेऊ। उरलेलं सारण आहे ना ते आपण तेलामध्ये भाजून घेतल्यावर वर टाकायचं, ते आपण बघूच। आणि हे प्रवासात न्यायला खूप सुंदर आहे। आपण गॅस चालू करूया, आपण कढई ठेवूया। कढईमध्ये थोडंसं जास्त तेल घ्यावं लागेल।
तेल कडक तापू दे. तेल तापलं का बघायला थोडासा मसाला टाकू आपण. हे पहा, असं झालं की देठमध्ये वांगी बाहेरच्या साईडनं ठेवायची. देठाकडे जाड असतं ना, त्यामुळे. आणि वांगी ठेवताना व्यवस्थित ठेवा, तेल ओढायची शक्यता असते. थोडी काळजी घ्यायची आणि पूर्ण एका साईडला भाजेपर्यंत आपण परतून घेऊ. थोडं मध्ये मग तेल येतं ना, थोडंसं साईडला घ्या. अशी एक बाजू शिजून घ्यायची, थोडेसे तळून घ्यायचे. आपण आता खालची बाजू वर करायची. सेम असेच ठेवा. ते पहा शिजलेले आहेत ना, थोडेसे तळलेले आहेत थोडं. असं केल्यामुळे मसाला बाहेर पडत नाही, नाहीतर वांगी एकीकडं मसाला एकीकडं होतो आपला. त्याचे नीट व्यवस्थित खालच्या बाजूला वरची बाजू भाजून घ्यायचे. हे माझे सर्व झालेले आहे. हे पहा, दिसत असेल तुम्हाला. मग अशाप्रमाणेच आपण वांगीला हे तेला फोडून घेऊ. हे असे वांगे व्यवस्थित भाजलेले आहेत. आपलं सारण राहिलं होतं ना, ते ह्याच्यावर टाकते मी. आपण ह्याच्यामध्ये वांगी बुडेपर्यंतच पाणी घालायचं. तुम्हाला रस्सा हवे असेल तर रस्सा अजूनही 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ आपण. तयार झालं की बघू, एक 10-15 मिनिटात होईल. एक 5 मिनिटं झालेलं आहे. थोडंसं मी पाहतीये. थोडंसं आपण परतून घेऊया. या रश्श्यामध्ये जाऊ देते वरची बाजू. बस अजून थोडा वेळ, अजून एक 10 मिनिटं राहू दे. आपण आता झाकण काढलेलं आहे. देठाजवळ आपण जरा एक सुरी खुपसून बघा. शिजली असेल तर आपली भाजी तयार आहे. आता सर्व करू आपण. हे आपले मिठाचे वांगी तयार आहेत. करून पहा, लाईक करा, आवडल्यास सबस्क्राईब करा. जरूर एकदा ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.